मेरून तलाव जे आज लवर्ड स्पॉट म्हणून हे असू शकतं. तुम्हाला काय वाटतं जळगाव आपल्या जळगावमध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तुम्हाला आताही वाटतं का आताही अशा गोष्टी होत असतील? कधी गटर जर साफ करायची ना तर यंग लोकांना तिथे यावंच लागेल. जळगावची ओळखच खड्डे म्हणून निर्माण झाली दुसरी धूळ पण आहे का त्यानंतर महिलांनी शिकावं नाही. आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचं त्या अनुषंगाने इथे उतरलो आहे, एक पाऊल टाकलंय, एक क्रांती आणण्यासाठी पुढची वाटचाल चालू केलेली आहे. त्या दोघांच्या सगळ्यांना नुकसान फक्त आपल्या जळगावच्या जनतेचं होतंय. तुमची फॅमिली आहे आणि प्रचार कसं मॅनेज करताय? नमस्कार, तर मी निखिल आणि नमस्कार मी सागर. आपण सर्व जमलेलो आहोत जळगावच्या पहिल्या पॉलिटिकल पॉडकास्टसाठी. तर आपल्यासोबत जुळले ललित भाऊ गोगले सर. विधानसभेसाठी त्यांचा एक नवीन चेहरा आपल्या समोर आणण्यात आलाय. सर, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही उमेदवार म्हणून विधानसभेला एक उभे आहात, नवा चेहरा आलाय, तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी ललित रामकिशोर गोगले. मी ह्या 2024ची जी विधानसभा निवडणुकीत आहे त्याच्यात उमेदवार म्हणून रिंगणात आलेलो आहे. आणि नवा चेहरा वगैरे काही नाही, नवीन आहेतच, पण मग खूप वर्षापासून एक संघटनेचं काम करतोय, त्या अनुषंगाने इथे उतरलो आहे, एक पाऊल टाकलं आहे, एक क्रांती आणण्यासाठी पुढची वाटचाल चालू केलेली आहे. तर सर, राजकारणात तुम्ही हा पहिला पाऊल टाकलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? पहिल्या मुद्द्यानं सागर, तू मला सर म्हणू नकोस, मी एक म्हणजे भाऊ समज, भाऊ म्हण, दादा म्हण, मी तुझा भाऊच आहे. सर वगैरे काही नाही, मी काही प्रोफेसर वगैरे नाही, कुठे शिकवत नाही, एक आपल्यातला साधारण माणूस आहे, त्या अनुषंगाने तू बोलू शकतो. राजकारण पहिला पाऊल म्हटल्यानंतर मला कधी असं आठवत नाही. मी मागील 6-1 वर्षापासून राजकारणात आहे. म्हणजे राजकारण म्हटल्यानंतर समाजकारणात आहे. राजकारण हे नव्हतंच माझ्या ह्याच्यात, म्हणजे समाजकारण करत आलो आहे. एक पक्षाशी मी जोडलो एक मागील 4 वर्षापासून, तर त्यामुळे तेव्हापासून आहे. पण राजकारण म्हटल्यानंतर ना कॉलेज लाईफपासूनच मला एक आवड होती त्या गोष्टींची. कॉलेजला असताना थोडं ते नसतं का आपल्या यंग पोरांमध्ये दादागिरी करायची, हे करायचं, त्या विचारानेच मी म्हणजे होतोच, ग्रुप लिडरच होतो. ॲक्च्युली मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तिथे लोकल असल्यामुळे ना की एक टेंडन्सी असते लोकल लोकांची, बाकीचे लोक बाहेर गाऊन असतात तर आपण त्यांच्यावर राज करू किंवा ते त्यांच्या समस्या आपल्याकडे आणतात, मग त्यांचे सॉल्व्ह आउट करायच्या. त्या पद्धतीने मी वागलो. कॉलेज लाईफपासूनच एक असायचं. त्यावेळेस ना असं काही होत्या, काही हे इलेक्शन्स लागायचे URचे वगैरे. UR वगैरेसाठी तुम्ही काही एवढा टॉपवर नव्हतो किंवा काही ड्रॉपआउट पण ड्रॉपआउट वगैरे. URचे इलेक्शन्स राहायचं, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्हचे. अच्छा. त्यासाठी मी कधी म्हणजे क्वालिफाय नाही झालो त्या इलेक्शनसाठी, पण त्या इलेक्शनमध्ये पूर्ण कॉलेजची धुरा माझ्या हातात राहायची की कोणाला उभं करायचे, CRचे म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्हचे मतं कसे फोडायचे. तर त्यावेळेसपासून म्हणजे स्पोर्ट GS वगैरे त्या सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहे मी त्यावेळेसपासून. तर तिथनं म्हणू शकता की राजकारणाची आवड निर्माण झाली. म्हणजे नेतृत्व करण्याची जी म्हणजे काय म्हणतात आपण, आदत म्हणता, सवय म्हणता किंवा आवड म्हणता, कॉलेज लाईफ पासून लागली. ऍक्च्युली मी पण इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, आणि क्लासचा CR होतो मी. अरे वा, तुम्हाला माहिती आहे काय जबाबदारी असते. जे तुम्ही सांगितलं तेच मी कॉलेजमध्ये करायचो. महाराज उडी काय, नंतर कंटेंट क्रिएटर, नंतर बाकी नेतृत्व करण्याची धमक माझ्या बरोबर होती. मी हिंमत नाही केली की चला आपण राजकारणात येऊ, कारण राजकारणात लोक काय मध्ये थिंकिंग काय झाली लोकांची, गटर समजतात राजकारणात. तसं काही नाही. खरंच तुमच्यामध्ये खरंच राजकारण गटार आहेत की नाही? गटार तुम्ही काय एक सांगावं ना की राजकारण पण आहे आणि राजकारण गटर नाही. तिथे जर तुम्ही गटर समजून आजची यंग पोरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना ते गटरच बनत जाणार आहे. जर नवीन चेहरे, नवीन बदल जर राजकारणात नाही घडून आणले, तेच ते लोक जर राजकारणात राहत गेले ना तर त्यांना त्या हिशोबाने त्या गोष्टी तिथे म्हणजे त्याच राहतील. तिथे बदल घडवायचा तर यंग पोरांनी तिथे राजकारणात येणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की जे अनुभवी आहेत, खूप आहेत नेते की ते अनुभवी आहेत, ते त्या पद्धतीने कामही करतात, ते विरोधी पक्षातले असतात, त्यांनी काम काही नेते त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात. पण काहींनी बनवलीच आहे गटर, पण ती गटर जर साफ करायची ना तर यंग लोकांना तिथे यावंच लागेल. आणि ती गटर साफ करण्यासाठी तुम्ही उतरलेले मैदानात असंही समजू शकतात. पण एक म्हणजे मैदानात उतरण्याचा एक जो हे आहे ना, म्हणजे ह्यावेळेस माझं म्हणजे असं काही प्री प्लॅनिंग नव्हतं की आमदारकी लढवायची किंवा इलेक्शनला उभं राहायचं. माझं म्हणजे फोकस वेगळं होतं की सध्याच आपण
म्हणजे 4 वर्षामध्ये जी कामं करतो ना किंवा समाजसेवा करतो आहे, राजकारण उतरत होतो म्हटलं एक स्टार्टिंग आपण नगरसेवक न करतो, ह्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये धरून मी कामं करत होतो. पण अचानक काही म्हणता ना की देवाने काहीतरी ठरवलेलं असेल आपल्यासाठी, परमेश्वराने, त्या अनुषंगाने गोष्टी करत राहतात. अचानक त्या गोष्टी येतात, त्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्यावेळेस. म्हणजे झालं काय की ज्या पक्षाकडनं मी उमेदवारी घेतली त्या पक्षासाठी काही उमेदवार ऑलरेडी रेडी होते किंवा मीच काही ना उभं केलेलं होतं की भाऊ दादा तुमच्यासाठी उमेदवारी आहे, तुम्ही करा. पण घडलं काही असं की पक्षश्रेष्ठींचा मला कॉल आला, त्यांनी मला बोलवलं आणि तुला हे लढावीच लागणार आहे. म्हटलं लढावी लागेल. मग पक्षश्रेष्ठींचा आदेश, म्हणजे ते आदेश, पक्षश्रेष्ठी म्हटल्यानंतर आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारधारेवर मी चालतो, त्यांचा आदेश म्हणजे आदेश असतो, तो पाळावाच लागेल, ते पाळावंच लागतं. त्यामुळे त्यांनी आदेश दिल्यानंतर मला या रिंगणात उतरावंच लागलं. पक्षाला लोक एका जाती म्हणून म्हणजे जाती म्हणून बघतात, किंवा हा पक्षाला या जातीचे वोटिंग जास्त मिळेल, किंवा म्हणजे XYZ लोकांचे विचार तुम्हाला माहिती आहे. आता पहिले सारखे नाही राहिले. आता लोक जाती म्हणून लोक वोटिंग करतात, जातीय समीकरण. काय विचार आहे? मी ज्या पक्षाकडनं आज उमेदवारी घेतली आहे, वंचित बहुजन आघाडी, हा पक्ष फक्त काही एका विशिष्ट समाजासाठी पुरता बांधील नाहीये. आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत की वंचित जो आहे की जो प्रत्येक वंचित असा आहे की त्याच्या म्हणजे तो कोणत्या गोष्टीने वंचित आहे, ते सगळे वंचित घटकात येतात. आता वंचित म्हटल्यानंतर काही लोक नोकऱ्यांपासून वंचित आहे, काही लोकांना घरं नाही, ते घरांपासून वंचित आहे, काही आरक्षणापासून वंचित आहेत. आमच्या बाळासाहेबांचे विचार की आरक्षण, आता आरक्षणावर तर खूप भांडणं चालू आहेत. आरक्षण म्हटल्यानंतर मराठा वेगळा चालतोय, ओबीसी वेगळा चालतोय, म्हणजे कास्ट सिझम तर चालूच आहे प्रत्येक ठिकाणी. बाळासाहेबांनी एक वाक्य म्हटलंय आमच्या की वंचितला सत्तेत आणा, मी मराठ्यांच्याही आरक्षणाला मराठ्यांनाही आरक्षण देईल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धोका सुद्धा लावू देणार नाही. वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे तो म्हणजे एका समाजापुरता नाही, तो प्रत्येक वंचित राहिलेला शोषक, प्रत्येक शोषित घटक जो ज्याला डावलले गेला आहे त्या समाजासाठी आहे, म्हणजे एका समाजासाठी निघलेत नाही. आणि समाजाची गोष्ट आहे तर बाळासाहेबांनी या विधानसभेला प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी देऊन दाखवलं आहे की हा समाज फक्त हा पक्ष फक्त एका समाजापुरता नाही. जसं बाळासाहेबांनी मराठ्यांना उमेदवारी दिली आहे, ओबीसींना दिलेली आहे, मुस्लिमांना ज्यांना कोणत्याही पक्षाने म्हणजे मॅक्झिमम उमेदवारी सगळ्यात जास्त जर मुस्लिम लोकांना उमेदवारी दिली असेल ती वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. माझ्यासारख्या एक वेगळ्या समाजाला, जिथे महाराष्ट्रात आजपर्यंत मला नाही वाटत की कोणी उमेदवारी दिली आहे, मी बिलॉंग करतो मेहतर समाजाशी, माझ्या समाजाला आज पहिल्यांदा बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे, तर माझ्यासाठी नाही आमच्या समाजासाठी फार गर्वाचं काम आहे. दादा, तुमच्या जीवनातला असा एक प्रसंग ज्याने तुम्हाला समाजकारणाकडे वळवलं? तर फार लांबची गोष्ट नाही आहे, हेच 5-6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 17-18तली असेल. मी जे एका काम म्हणजे आमचं एक कंपनीचं काम मिळालेलं होतं मला, त्यासाठी मला वेगवेगळ्या सिटींमध्ये जाऊन एक्झाम त्या काम करून घ्यावं लागत होतं त्या पोरांकडनं. तसंच मी एकदा कामानिमित्त अलवरला गेलो होतो, राजस्थानला. अलवर डिस्ट्रिक्ट आहे, त्या अलवर डिस्ट्रिक्टपासून काही दूर एक सेंटर होतं, तिथे काम होतं. तर अलवरपासून काही 10-15 किलोमीटरवर ते सेंटर होतं. त्या सेंटरवाल्याने माझी राहण्याची व्यवस्था एका चांगल्या हॉटेलमध्ये केली होती. चांगली अलवरची खूप छान हॉटेल होती. तर मी कंटिन्यू तिथे 7-8 दिवस होतो. तर पहिले 3-4 दिवस तर तिथे राहिलो. तर तो हॉटेलचा मॅनेजर आणि सेंटरचं मॅनेजर ते दोघं मित्र असल्यामुळे ते रात्री डिनर वगैरे सोबतच करायचो, गप्पा गोष्टी खूप चांगल्या चालायच्या. मला अचानक एकदा आईचा कॉल आला की ललित म्हणे तू तिथे अलवरला आहेत, अलवरला आपले काका राहतात, तुझे चुलत काका, त्यांना भेटून घे. म्हटलं ठीक आहे, भेटतो म्हटलं. तर मी त्या लोकांना विचारलं की म्हटलं भैया एक जगह जाना है, अलवर में एक मोहल्ला आहे, काहीतरी नदीवाला मोहल्ला काय समथिंग होतं तिथे. तर म्हटलं तिथे जायचं आहे. तो डायरेक्ट म्हणजे जसे तुम्ही बसले ना तसा तो बसलेला, तो डायरेक्ट उठून थोडा बाजूला झाला माझ्यापासून. सर क्यों जाना है बोले आपको? म्हणला रिलेटिव्ह रहते. तो तिथनं डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर चालले गेला अक्षरशः तो माणूस. म्हटलं का? सर बोले हम उन लोगों के पास जाते भी नहीं है, हम उनका छुआ भी पसंद नहीं करते. त्याचं वाक्य डायरेक्ट असतं, म्हणजे ते डायरेक्टली मला बोलणं होतं. तो डायरेक्ट रूम बंद. जो माणूस माझ्यासोबत 3 दिवस झाले रात्री जेवण सोबत करतोय, बसतोय, गप्पा गोष्टी करतोय,
तो जेव्हा मी त्याला सांगितलं, मला फक्त मी माझं जात किंवा कास्ट पण त्याला सांगितली नाही, फक्त मला त्या मोहल्ल्यात जायचंय असं सांगितल्यानंतर तो डायरेक्ट रूमच्या बाहेर चालला गेला अक्षरशः. आणि नेक्स्ट डेला त्या सेंटरवाल्याने माझी हॉटेललाच चेंज केली, रूम दुसरी दिली मला हॉटेलला, दुसऱ्या हॉटेलला ठेवलं. आणि सेंटरवरती जाताना जे पहिल्या 4 दिवस तो हे करत होता ना की माझी काळजी करत, तसं काही नाही. सर वो उधर आपका सेटअप लगा है, आप वहाँ चेयर पे बैठ लो, आप अपना काम करो. म्हणजे अशा दुर्लक्षित केलं, काय केलं. म्हणजे तिथनं असं वाटलं की आहे, म्हणजे आई मध्ये मध्ये सांगायची, ज्यावेळेस आई लहान होती त्यावेळेस तर ह्या गोष्टी होत्या आईच्या. आईने मला सांगितलं होतं की त्यावेळेस आई जेव्हा लहानपणी राजस्थानला जायची, म्हणजे आईचं जे आई वडील येते ना राजस्थानकडनं होते, ते त्यावेळेस तिथे जायचे ना, तर त्यांना चहा दिली जायची. आता जे आपल्याकडे कुल्हड चहा हे ना फेमस, त्यावेळेस ते आपल्या दलित लोकांसाठी होतं की जे त्यांना द्यायला जातं की ते कुल्हडला चहा पिली का ते कुल्हड तोडून टाकायचे, की कोणी त्याला दुसरं पिणार नाही आणि काही करणार नाही. आणि जे वरचे लेवलचे लोक त्यांना ते त्यांचे कप वगैरे त्याच्यात. तर आईने मला किस्सा सांगितला होता की ज्यावेळेस ती आई गेली होती ना, तर आई जेव्हा बसली ते आपलं काचेचं कधी नाही कप, त्यानं चहा वगैरे पिली. जसे आईचे नातेवाईक त्यांना घ्यायला तिथे आले का, त्यांनी अक्षरशः आईने त्यांना शिव्या देऊन हकललं. ते आईचा किस्सा होता. तर तो किस्सा मला तिथे अलवरला जागा झाला. म्हटलं यार अजूनही परिस्थितीतनं बदललेली नाही. 2017ची गोष्ट, म्हणजे जास्त जुनी पण नाही आहे. आणि त्यानंतर मग म्हणजे समाजकारण किंवा राजकारण, एकदा ना एक असंच काहीतरी तिथे दलित मुलीसोबत काहीतरी घटना, मला आठवण नाही एक्झॅक्टली, पण बाळासाहेब आंबेडकर हे राजस्थानला गेले होते. त्यावेळेस मी त्यांची ती पहिली पोस्ट वाचली होती साहेबांची की अजूनही घटक सुधारायचे. ते तिथनं मला एक समाजकारण राजकारणाचं किंवा हे दलित, म्हणजे दलित नाही म्हणतात, समाजकारण जे करायचं आहे की लोकांना कशा पद्धतीने आपल्याला समाजात हा भेदभाव आहे खूप ठिकाणी. तुम्हाला तेव्हा तेव्हा रिअलाइज झालं. पण आहे खूपसं चित्र बदललंय. आपल्या महाराष्ट्रात कदाचित नगण्य ठिकाणी असतील, पण आजही तेच चालू आहे ना. खूप म्हणजे त्याच गोष्टीने खूपशा गोष्टी आहे, जसं आपल्या माता भगिनी असतात खूपशा. तर इतर समाजावर झालेला अन्याय, म्हणजे मी असं सामाजिक कारणाने बोलत आहे, पण जेव्हा दलित समाजावर काही अन्याय होतो, दलित समाजामध्ये तो उचलले जात नाही लवकर. जसं म्हणजे निर्भया केस झाली, ती एवढ्या लोकांनी उचलली. म्हणजे मला त्या म्हणजे समाजाबद्दल नाही बोलायचं कोणत्या, पण दलित समाजाकडे प्रत्येक वेळी दुर्लक्षच केलं जातं. त्यामुळे मी आज समाजकारणात पडलो आणि तिथनं आज हे राजकारणात पडावं लागलं. बरं, ती झाली 2017ची गोष्ट. तर आता 2024 चालू आहे, तर तुम्हाला आताही वाटतं का आताही अशा गोष्टी होत असतील? आपल्या ज्या मागासवर्गीय किंवा ज्या 18 पगड जाती आहेत त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, तर जो 2017चा माझा अनुभव होता आणि 2024 पर्यंत होत आहे, आणि तुम्हाला जर प्रात्यक्षिक पाहायचं असेल ना, तर आपल्या छत्रपती शिवाजीनगरच्या हुडकोत जाऊन पहा, किंवा आपल्या पिंपळाळ्यातल्या हुडकोत जाऊन पहा, किंवा तांबापुरात जाऊन पहा. ज्या वस्तींमध्ये म्हणजे प्रत्येक जातीचे लोक तिथे राहतात, पण त्यांची आज अवस्था काय ते जाऊन पहा, म्हणजे कळेल की त्या गोष्टी आजही घडता आहेत. तुम्हाला आपल्या जळगाव शहराकडे बघून काय वाटतं? विकास म्हणजे एवढे 10-15 वर्ष लोटली गेली तरी आपल्या जळगावमध्ये IT पार्क नाहीये. लोक म्हणजे आपले सोबतचे जे सहकारी माझे, मी पण एक इंजिनियर आहे, ते पुण्या मुंबईकडे जातात IT जॉबसाठी. तसं पाहिलं ना, तुम्ही इंजिनियरच आहे. मी स्टार्टिंगला जेव्हा पासआउट झालो ना, मलाही पुण्याकडेच जावं लागलं. आपल्याकडे त्या पद्धतीने कंपनीचाच नेम, कंपनी म्हटल्यानंतर MNC म्हटल्यानंतर 2च कंपन्या दिसतात. आता नाव घेऊ नको घेऊ कळत नाही मला. MNC म्हटल्यानंतर जळगावला 2च आहे, आणि त्या कंपन्यांमध्ये तू तर मेकॅनिकल इंजिनियर आहे, इथे तू जा फक्त इंटरव्ह्यूला 10-12 हजार रुपयात तुझं होणार आहे तिथे. त्यापेक्षा मेकॅनिकल इंजिनिअरची व्हॅल्यू नाही जळगावमध्ये. हेच व्हॅल्यू तू पुणे मुंबईकडे जा, पेमेंट चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. पण पुणे मुंबईकडे वळण्यापेक्षा तिथे राहण्याचाही खर्च तुझा वाढतोच आहे. त्याच गोष्टी जर जळगावात उपलब्ध झाल्या म्हणजे होणारच होत्या, पण काही धनाढ्य लोकांनी त्यांचं वैयक्तिक स्वार्थासाठी त्या येऊ दिल्याने MIDC डेव्हलप होऊच दिली नाही जळगावची. IT पार्क सुद्धा नाही आहे. MIDC नाही असल्यामुळे IT पार्क येणार नाही, आणि IT पार्कसाठी तर आपलं जळगाव पूरक आहे. तसं म्हटल्यानंतर म्हणजे आहे की IT पार्क आपण उभारू शकतो त्या पद्धतीने. आणि सध्या आहेत खूप छोटे मोठे स्टार्टअप ITचे चालू आहेत जळगावला. पण एक IT पार्क उभारण्यासाठी जळगाव पोषक आहे, पण पोषक वातावरण आहे जळगावचं. पण ते उभारण्यासाठी ना
विजन लागेल ते मला वाटलं नाही की मागील कोणत्या नेत्यामध्ये ते IT पार्कचं विजन होतं. माझ्यात आहे, माझ्यात तेच हे आहे की IT पार्क आणि MIDC एरिया हा माझा मेन मुद्दा आहे की ते डेव्हलप केलं. कारण की आजचा तरुण, माझी मेन काळजी जळगाव शहराकडे पाहताना आहे ना तरुणांची. आजच्या तरुणांकडे रोजगार नसल्यामुळे ना ते विविध व्यसनांकडे वळत आहेत, गुंड्यागिरीकडे वळत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आजचा तरुण करतोय. जर तेच रोजगार त्यांना जर उपलब्ध झाले ना तर तरुण हा एक वेगळ्या पाथवर चालेल, तर त्याचा पाथ ठरलेला राहील. तर ह्या गोष्टी घडणार नाही. जळगाव आहेत आज व्यसनामुळे ना दर 2 दिवसानंतर न्यूजपेपरमध्ये वाचायला येतं की इथे अशी घटना घडली, तिथे त्या तरुणासोबत तशी घटना घडली. तर ह्या घटना थांबवायच्या असेल तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे. आणि तुझ्यासारख्या इंजिनियर लोकांसाठी तर MIDC डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. MIDC डेव्हलप झाली आणि काही मल्टीनॅशनल कंपनीज आल्या तरच जळगावचा विकास होऊ शकतो, नाही तर जळगावचा विकास हा रखडलेलाच राहील. आणि हा विकास एक शिकलेला व्यक्ती करू शकतो. कारण काय माहिती का, एक शिक्षित माणूसच असा विचार करू शकतो. तुम्हाला काय वाटतं आपल्या जळगावमध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे? जळगाव खड्ड्यातच गेलंय ना पूर्ण. जळगाव म्हणजे जळगावची ओळखच खड्डे निर्माण झाली. दुसरी धूळ पण आहे. धूळ, अरे बाप. आणि त्या धूळमुळे हा साईड इफेक्ट मला दिसतोय. माझ्या चेहऱ्यामध्ये खूप जबरदस्त साईड इफेक्ट आला. मी ट्रीटमेंट घेत होतो. अच्छा. पण धूळमुळे पूर्ण काळा पडलो. अच्छा, धूळमुळे काळा पडला. बंद करून टाकलो मी. काय वाटतं तुम्हाला आपल्या जळगावच्या खड्ड्याबद्दल? खड्डे आणि धूळ म्हटल्यानंतर जळगाव हा खड्ड्यातच गेलेला आहे पहिला मुद्दा तर. आणि खड्डे किंवा रस्त्यांबद्दल जर आपण बोलायला गेलो ना, आताच करंटली एक मागे एक घटना घडली. IMR कॉलेज आहे ना, त्याच्या समोरील रस्त्यावर एक तरुणीचा मृत्यू झाला. तुमच्यासारखीच कलाकार होती ती, एक उमदा कलाकार होती. तिचा मृत्यू झाला. त्या मृत्यूला कारण नाही फक्त राजकारणी लोकच म्हणू शकतो मी. कारण ते गड्डे जे होते ते त्यांनी म्हणजे रस्ते जे बांधले गेले ते असू शकत म्हणजे कोणत्या कॉन्ट्रॅक्टदारांना दिले, काय दिले, ते कधी पाहिले का नाही पाहिले. जाताना कधी वाटतं ते रस्त्याचं कामच चालू आहे, कामच चालू असतं दरवेळेचा. मग देताना तुम्ही पाहिलं नाही का की कोणाला कॉन्ट्रॅक्ट देताय, रस्त्याचं काम कसं होईल. काही सिटीज अशा आहे ना की तिथे रस्ते जर गेले प्रॉपर दिसतात. आता नाशिकचा जो फ्लायओव्हर आहे ते प्रॉपर काम आहे, तिथं कुठेच गड्डे दिसणार नाही. तर मग जळगावसाठी का नाही झालं तसं? फ्लायओव्हरवर पण गड्डे म्हणजे तेच एक्झॅक्टली, म्हणजे इथल्या फ्लायओव्हरवर गड्डे झाले. मग ज्या सिटींमध्ये काम व्यवस्थित होतं तर आपल्या जळगाव सिटीतल्या मागील काही जे राजकारणी होते किंवा जे पदाधिकारी होते त्यांनी का नाही करू शकले ह्या गोष्टी? ते जळगावकरांच्या मनात तर असेलच ह्या गोष्टी. ऍक्च्युली त्यांनी मला असं वाटतं की ठेकेदार आपल्या इंजिनियरांना काम नाही दिलं, ठेकेदारांना काम दिलं असं वाटतं मला. ते एक्झॅक्टली नातेवाईक आहेत खूप जणांचे. आता इथं नाव उघड नाही करू शकत आपण. सगळे पोटा पाण्याचा विषय सगळ्यांना. घरं तर भरलेच गेले, पण तिथे जो हे झालं ना ते गरिबाचं शोषण झालंय. आज तिथे म्हटल्यानंतर ना आज एक उमदा तुमच्यासारखी कलाकारच गेली ना तिथनं. आज ती भविष्यात काय नाही करू शकली असते. तिचं म्हणजे त्या आई वडिलांनी काय विचार करावा आज खड्ड्यामुळे. मागे अशीच एक गोष्ट झालेली होती, म्हणजे मला आठवतं एक कोणीतरी वारलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे मी नाव ते पूर्ण मुद्दा नाही घेणार, तो मुद्दा घेण्यासारखा पण नाही, पण एक चांगल्या एक व्यक्ती तिथे रस्त्यात तो वारला होता. त्यानंतर रस्त्याचे कामच झाले होते खूप लवकर. तर मग आता हे जे गोरगरीब लोक मरत आहे तर तरी ते रस्त्यांची कामं का होत नाही हा माझा प्रश्न आहे त्या लोकांना. मी कोणाचं नाव घेऊन किंवा कोणाच्या भावना दुखावून नाही म्हणत आहे. ज्यांना समजायचं त्यांना समजलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय, पण मग तो मुद्दा उचलण्यासारखा आहे. किंवा म्हणजे आता ह्या जी गोरगरीब जनता मरते ना तर ह्याकडे हे लोक का दुर्लक्षित करताय? तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि जळगाव जिल्हा किंवा जळगाव शहर म्हटल्यानंतर ना जळगाव शहरात 3 मंत्रीपद आहेत. 3च असतील ना, एक्झॅक्ट 3 आहे. पालकमंत्री पद आहे. म्हणजे इव्हन बोलायचं मला त्यांच्या ह्याच्याने त्यांनी कामं व्यवस्थित केले हो, किंवा त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी कामं केलेले आहेत त्यांना असं वाटतंय. पण जळगावचा प्रश्न पाहिला ना तर जळगाव खूप काही करू शकलं असतं. फक्त खड्ड्यांचाच नाही प्रत्येक गोष्टीत विकास होऊ शकला असतं. एवढे मंत्रीपद जळगाव जिल्ह्यात आहेत. वाहनांचा आपण समजू शकतो ऍक्सिडेंट वगैरे, पण खड्ड्यांमुळे जर कोणाचा जीव जात असेल तर वेगळी गोष्ट आहे. ऍक्सिडेंट नाही तो एक मर्डरच म्हणू शकतो. तरी त्याची काही FIR नोंद केलेली गेलेली नाही कुठे. कोणाला दोषी ठरवायचं नाही. तर म्हणजे खड्डे रस्ते त्यांना बनवा, तोडा, बस याच विचार ते आपलं
एवढं बेसिक मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जात तर मला तर नाही वाटत की या मुद्द्यांवरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे. एकदम बेसिक. रस्ते हे बेसिकच आहे. रस्त्याचा कन्सेप्ट काय असतो माहिती का, रस्ते व्हायला पाहिजे आणि हे शासनाचं कामच आहे. GR असं म्हणतं की जे रस्ते बनतायत ना, ते रस्ते दर 3 वर्षानंतर त्याचं दुरुस्तीकरण व्हावं किंवा त्याला न्यूनेटकं करावं, पण हे पाहिले जात नाही जळगाव शहरात. आता बोलावं नाही बोलावं, जे राजनीतिक हे ना इथलं काही लोक आता जे रिंगणात उतरले, कोणी महापौर पद भूषवलंय, कोणी आमदारकीला होतं, पण मग ते कोणी म्हणतं की आमदारने हे केलं नाही, कोणी म्हणतं महापालिकेने हे केलं रस्ते. त्या दोघांच्या सगळ्यात ना नुकसान फक्त आपल्या जळगावच्या जनतेचं होतंय. ते जर पाहिलं ना, ते रस्ते आणि खड्डे ते एक विकासाचं काम आहेच, पण मग ते प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे. ते जर त्या वेने जर होत नसेल ना, ते खड्डे पडतच राहील आणि जळगाव हे फक्त खड्ड्यांसाठी फेमसच राहणार आहे. दादा, आपण IT इंजिनियर आहात, आपण IT पार्क बद्दल, MIDC बद्दल एवढं बोलले, तर जळगावचं जे बेसिक एज्युकेशन आहे ते कसं पाहिजे? जळगावचं एज्युकेशन म्हटलं ना, ते हे लोक आता बेटी बचाव बेटी पढावच्या सभा घेत आहेत. त्याच सभेच्या बाहेर ना लहान लहान पोरी अक्षरशः भीक मागताना दिसता हो. म्हणजे शिक्षणाबाबतीत ती बेटी बचाव म्हणताय, बेटी पढाव, तर काही शोषित घटक आहे ते सुद्धा वंचितच आहे ना. ते जर बाहेर म्हणतात, हे लोक म्हणतात यांनी काय केलंय, कोणी म्हणतं की महिलांसाठी शिक्षण फ्री. कुठपर्यंत शिक्षण फ्री आहे? 4थी पर्यंत का त्यानंतर महिलांनी शिकावं नाही? आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचं मत जे आहे ना, प्रखर मत आहे की KG to PG हे शिक्षण मोफत असायला पाहिजे. आपण जे बोलले KG to PG शिक्षण हे महिलांसाठी मोफत पाहिजे, आणि त्याबाबतच आपण मनपाच्या शाळांबद्दल येतो. त्यांची अवस्था दुरवस्था झाली पूर्ण. मनपाच्या शाळा आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्रात ज्या मनपा किंवा जिल्हा परिषद शाळा आहे ना, त्यांचं खाजगीकरण चालू आहे. म्हणजे खूपच्या शाळा तर विकल्या या लोकांनी, आणि राहिल्या ज्या वाचलेल्या आहे ते फक्त टेंडर काढून भिंती रंगवण्यापर्यंत चाललेलं आहे. तिथे शिक्षण दिले जातं हे खूप कमी ठिकाणी आहे. म्हणजे मी शिक्षकांवरही रोष धरत आहे, ते त्यांचं काम चोखपणे पार पाडत आहे, पण त्या शिक्षकांना शिक्षण देण्यासाठी ज्या सुविधा पुरवल्या पाहिजे मनपाने किंवा जिल्हा परिषदेने, ते तिथपर्यंत त्या शिक्षकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे ते विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोचत नाही आहे. त्यामुळे जर मी उमेदवारी लढली किंवा आमचं पक्ष जर सत्तेत आला ना, किंवा मीही विधान परिषद पोहोचलो ना, ते प्रश्न नक्की मांडेल. आणि मला जळगाव मनपा म्हणा, जळगाव जिल्हा परिषद यांना एवढं सुधारित करायचं आहे की जे प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण दिलं जात नाही, जिथे आज लोक डोनेशन भरून जातात. इंग्लिश मिडियम, म्हणजे मी काही वेगळा पार्ट नाही, मी माझ्या पोराला इंग्लिश मिडियममध्ये शिकवतोय, कारण की मनपाच्या शाळांमध्ये टाकल्यानंतर त्याची काय अवस्था होणार आहे किंवा त्याला किती शिक्षण मिळणार हे मलाही माहिती आहे. त्यामुळे मीही त्याला इंग्लिश मिडियममध्ये प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकलेलं आहे. पण मी जर ह्या गोष्टींमध्ये आलो ना, तर मनपा आणि जिल्हा परिषद शाळा एवढ्या सुधारित करेल की गरीब पोरगा सुद्धा मनपा शाळेत शिक्षण घेईल, आणि श्रीमंताचा पोरगाही म्हणेल की नाही पप्पा मला मनपाच्या शाळेतच जायचं, तिथे एज्युकेशन चांगलं आहे, तिथे सगळ्या सिस्टीम चांगलं आहे. इथपर्यंत तिथे मला सुधार करायचा आहे मनपाच्या शाळांमध्ये. केरला लिटरसी रेट, केरला त्याच्यासारखं म्हणाल तर दिल्ली पब्लिक स्कूल. दिल्ली पब्लिक स्कूलसाठी अक्षरशः ना श्रीमंत लोक, ते ITRचा रूल आलेला आहे की गरीब लोक फॉर्म भरून ते करतात, ते घ्यायला येतात की आम्हाला स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. ते दिल्ली पब्लिक स्कूल सारख्या स्कूल मला जळगाव शहरापुरता विचार करूया आपण, मला जळगाव शहरात तरी त्या याच्याने यंत्रणा जर जळगावात आली तर नक्कीच विकास होईल. प्रायव्हेट स्कूल्स थोडं दुर्लक्ष होतील आणि गव्हर्नमेंटकडे थोडं. मला तेही म्हणायचं नाही की प्रायव्हेट स्कूलकडे दुर्लक्ष, तेही त्यांचं कार्य करतातच आहे, ते शिक्षणाला देतातच आहे त्याचं. पण प्रायव्हेट स्कूलमध्ये गरीब म्हणजे वंचित किंवा शोषित गटातला मुलगा शिक्षण घेऊ नाही शकत ना, त्याच्यासाठी नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. सक्षम नव्हतं म्हणून काही शिक्षण घेतलं, पण मनपाच्या शाळा शिकलेलं. त्यांची जी म्हणजे अवस्था जी ना खरंच वाईट आहे. मराठी मीडियम म्हणा, मी मराठी मीडियम मधून 10वी पर्यंत शिकलेलो आहे, तिथनंच वरते. म्हणजे शाळा म्हटल्यानंतर ना त्या गोष्टी येतातच की नाही, काही तर शिक्षण आणि काही ज्या बेसिक गोष्टी आहे ना त्या पुरवायला पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणतो 10वी पर्यंत सायन्सचे विषय असतात, त्या लॅबमध्ये काही क्रिएटिव्ह करणारे पोरं राहतात, तर तशी लॅब पाहिजे, कॉम्प्युटर लॅब्स पाहिजे. त्या आहेत मनपाच्या शाळेत, पण बंद प्रमाणात आहे. मला आठवतं माझ्या शाळेतलं एक किस्सा, मी शाळेत असताना ना
आम्हाला एक कॉम्प्युटर पिरियड दिला जायचा. त्यावेळेस कॉम्प्युटर म्हणजे खूप नवीन गोष्ट असायची. तर तिथे आम्हाला पेंट, तुम्ही पाहिलं तर पेंट ॲपवरती पेंटवर ते तिरंगा बनवायचं, घर बनवायचं, डोंगर वगैरे. तो एक घंट्याचा पिरियड आहे. ते आम्ही 10 मिनिटात ते कम्प्लीट करायचो आणि बाकीचे 10 मिनिटानंतर ते त्याच्यावर मारिओ गेम खेळायचो किंवा CS होता त्यावेळेस, काउंटर स्ट्राईक, ते खेळत बसायचो. म्हणजे तो एक छंद लागला तिथनं कॉम्प्युटरचा. आणि कॉम्प्युटर इंजिनियर म्हणायचा मागे तोच आहे की मला तिथं तो कॉम्प्युटरचा छंद लागला. नाही तर माझी बेसिकली फॅमिली ना मेडिको फॅमिली, पूर्ण मेडिकलची रिगार्डिंग आहे. फक्त मी आणि ताई इंजिनियर आहे असं म्हटलं ना. माझी आई हेल्थ सेंटरला होती, म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटलाच होती सर्व्हिसला. पप्पा वर्ग एक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, मेडिकल ऑफिसर म्हणून रिटायर आहेत. लहान भाऊ MS ऑर्थो आहे. आणि त्यामुळे मेडिकल फॅमिलीमध्ये असताना असं पहिले असं वाटायचं की मेडिकल फील्डमध्येच जावं, पण ते एक शाळे याच्यातनं मला ते वाटलं की आवड कॉम्प्युटर, ते होतं त्या शाळेत फॅसिलिटी होती, कॉम्प्युटर लॅब वगैरे, तर तिथनं ती आवड निर्माण झाली होती. मग ते इंजिनिअरिंगकडे वळलो. तर दादा तुम्ही आता तुमची फॅमिली आणि प्रचार कसं मॅनेज करताय? मॅनेज म्हटल्यानंतर ना खूप कठीण जातं रे. घरचे परेशान झाले असतील या गोष्टींनी, कारण की हे जे आमदारकीचं इलेक्शन किंवा विधानसभेचं इलेक्शन जे मिळालं ना, तर तिथे मला म्हणजे प्री प्लॅनिंग नव्हतं ना माझं काही, की इलेक्शन लढायचं आहे की काय, काहीच नाही. अचानक झालं. ज्या दिवशी मला तिकिटाची विचारणा गेली ना, तशी मी आईला कॉल लावला. तर आई बोलल्या की म्हणजे वातावरण असं होतं घरातलं की डिसेंबर महिन्यात माझ्या लहान भावाचं लग्न आहे. तो लहान म्हटल्यानंतर ना आमच्या सगळ्यात लाडका, सगळ्यात म्हणजे पूर्ण फॅमिलीचा सगळ्यात लाडका म्हटल्यानंतर तोच एक व्यक्ती. त्याचं लग्न असल्यामुळे ना मी आईला विचारलं, आई म्हटलं माझं असं असं चाललं आहे. आईने मला एका सांगितलं, बाळा तू तुझ्या गोष्टींकडे लक्ष दे, मी माझं पूर्ण आम्ही मॅनेज करतो, आम्ही तुला त्या गोष्टींचं. म्हणजे आतापर्यंत जेही लग्न झालं, ताईचं लग्न त्यावेळेस मी लहान असताना, किंवा अजून एक भाऊ आहे त्याचं लग्न असताना, किंवा इतर फॅमिलीचं कोणतेही फंक्शन, ते मॅनेजमेंट म्हटल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी जबाबदारी माझ्यावरच यायची. आई वडील नोकरीला असल्यामुळे आणि बाकीचे लोकही ते तर मोठं असल्यामुळे मलाच करावं लागतं. पण ह्यावेळेस लाडक्या भावाचं लग्न असल्यानंतर मी घरात तेवढा वेळ त्या लोकांना देऊ शकत नाही. आणि शॉपिंग वगैरे ते नाहीच होते. म्हणजे त्या गोष्टी मॅनेज करणं, लग्नाचं ते हॉल वगैरे, ते आता सगळं म्हणजे आई वडील म्हातारे असल्यानंतर ते दोघंच मॅनेज करताय. मी त्यांना म्हणजे मदतही करू शकत नाही या इलेक्शनच्या पिरियडमध्ये. आणि दुसरं राहिलं म्हणजे एक गोष्ट सांगितलं, आता ताजी 9 तारखेला माझ्या मुलाचा बर्थडे होता. अच्छा, या 9ला 5 वर्षाचा झाला तो. पहिले स्वप्न पाहिले होते 5वा बर्थडे, याचे पहिले बर्थडे मनवले खूप सारे, त्याचे 4 वर्षापर्यंत चांगलेच मनवले, मोठा करूया, चांगलं करूया. पण अक्षरशः मला त्याच्या बर्थडेचा केक कापायला वेळ मिळाला नाही. काही ठिकाणी सभा होत्या किंवा कॉर्नर मीटिंग्स होत्या, त्या कारणाने मी त्याचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करू शकला नाही. रात्री पोहोचलो घरी, एक पीक घेतला फक्त मिसेस सोबत, किंवा त्याला एक मित्रांनी केक आणला होता, ठेवून ठेवला, एक छोटा केक कापला. त्याचा जो एक थीम होती ना ट्रेनच्या केकची, तो केक मला त्याच्यासोबत कापता आला नाही. तो आला, पप्पा केक कट करूया, केला. म्हणजे मला असं वाटलं ना की मी जे इलेक्शन पिरियडमध्ये त्याला 9 दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, काल तो असं वाटलं 5 वर्षात नाही खूप मोठा झाला माझा पोरगा. त्याने म्हणजे एकदम वेगळंच स्वभाव निर्माण झाला की काय. पण हे प्रत्येकाला मॅनेज करावं लागतं. आणि मी म्हटल्यानंतर ना, मी एक कॉमन फॅमिलीतनं आलेलो आहे, तिथनं ह्या गोष्टी मॅनेज करणं, मॅनेजमेंट हे तर आपल्यासारख्या लोकांना लहानपणापासून शिकवावं लागतं. कारण की भाऊबंदांमध्ये कसं मॅनेज करावं, खेळणे, आपल्याकडे जर 2 भाऊ राहिले त्याला एकच खेळणं मिळणार आहे, त्या खेळण्याकडनं दोघांना मॅनेज करणं, त्या गोष्टी मॅनेजमेंट शिकलेलो आहे. ते करतोय बऱ्या प्रकारे, पण फॅमिलीकडे होतंय दुर्लक्ष थोडंसं. आता शहराला मॅनेज करायचंय तुम्हाला, सपोर्ट आहे, आई वडिलांचा सपोर्ट आहे. निवडून जर का आले तर नक्कीच शहराला मॅनेज करा. म्हणजे फॅमिली फक्त ती 4 जणांची नव्हे तर पूर्ण शहर आहे. आताही जळगाव शहर माझी फॅमिलीच आहे. नाही, आतापर्यंत समाजकारण करतच आलो आहे. ज्या पक्षाकडनं मी समाजकारण करतोय, आमच्या पक्षाची धोरणच ती आहे की पहिले वंचित आणि शोषित घटकाकडे लक्ष देऊन पूर्ण जळगाव शहराचं विकास कसा होईल ते पाहतो ना. मागे केलेत ना आम्ही, लोकांनी आंदोलनं केले खूप सारे. जळगाव शहरांचा आम्ही पहिले प्रश्न मांडतच आलो आहे. तर जळगाव शहर पहिले, नंतर फॅमिली. सर, मी तुमचा मॅनिफेस्टो वाचला, जाहीरनामा ज्याला आपण म्हणतो. ओके. त्यात मी वाचलं, झोपडपट्टी धारकांना शासनाच्या वतीने तुम्ही पक्के घर बांधून देणार. तो कसा आहे?
तो म्हणजे अजूनपर्यंत तसं काही म्हणजे कोणी शासनाचा जी आर असतो असं काही नाही आहे की असतात शासनाच्या ज्या योजना येतात शासनाच्या जसं झोपडपट्टीधारकांना वेगळ्या ठिकाणी घरं बांधून दिले जातात किंवा काही खूपशा अशा योजना त्या तिथपर्यंत झोपडपट्टीवासियांना जात नाही. पण माझं एक त्याच्यात धोरण असं आहे की जे झोपडपट्टीवासी आहे ना त्यांना त्या झोपडपट्टीवरून त्या जागेवरून हलवून दुसरी ठिकाणी घरं बांधून देण्यात काहीच अर्थ नाही. कारण काही ठिकाणी काय होतंय ना काही लोक काय करतात की गरीब लोक आहेत त्या लोकांचा विचार असतं की चल मला हुडकोमध्ये घर मिळालंय का ते घरं घेतात पण ती झोपडपट्टी सोडत नाही ते घर रेंटने देऊन टाकतात. खूपशे असे म्हणजे आज पोटा पाण्यासाठी कोणी काही करू शकतो. तर माझा असा विचार आहे तर ह्या गोष्टी संपायच्या ना तात्पुरता स्वरूपात ना त्या झोपडपट्टीवासियांना एक वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करायचं की 1 महिने 2 महिने 3 महिने की झोपडपट्टी हटवून त्याच झोपडपट्टीच्या ठिकाणी त्यांना एक चांगलं घर उभारून देणं जे योजनेअंतर्गत जे काही शासकीय योजना त्यानुसार ते त्यांना त्या घर बांधून. माझा एवढा अभ्यास नाही त्या बाबतीत की योजना कोणत्या आहे काय नाही बट मग जे काही योजना शक्य आहे त्या झोपडपट्टीधारकांना तिथेच घरं बांधून द्यायची. त्यांचं म्हणजे जो रोजचा हे ना त्यांचा वापर किंवा त्यांच्या मूलभूत गरजा त्या जर पूर्ण केल्या ना तर तिथे त्यांना आरोग्य पण चांगलं राहील त्यांचे पोरं सुशिक्षित पण होतील शिक्षणाकडे वळतील. कारण की स्लम एरिया म्हटल्यानंतर ना की एक वेगळ्या नजरेने किंवा त्या गोष्टींमध्ये जायला असं नाही की स्लम आहे. एक सध्याची जी गोष्ट सांगतो मी ज्या एरियात राहतो ना त्याच्या समोर एक मोठा स्लम एरिया आहे. मला एकदम अचानक आठवलं त्या एरियात ना एक पोरगा आहे मला नाव आठवत नाही मोबाईलमध्ये असेल कदाचित त्याचा नंबर IIT अलाहाबादला लागला रे. एक स्लम एरियाचा पोरगा IIT अलाहाबादला इंजिनिअरिंग करतोय. तू इंजिनियर असल्यानंतर तुला माहिती का IIT म्हटल्यानंतर काय असतं दरवाजे खुले झाले त्याच्यासाठी. म्हणजे तो आज कुठे जाऊ शकतो म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट नाही की IIT नंबर एक स्लम एरियातला पोरगा IIT नंबर लागतो. आणि अशा खूपशा घटना आहे की स्लम एरियातले पोरं कोणी IAS होता कोणी IPS होता. मोस्टली मी म्हणजे आमच्या एरियातल्या बद्दल बोलतो माझ्यासमोर जो स्लम एरिया तिथले खूपशे लोक पोलीस भरती रे खूपशे पोलीस शिकतात पण मग तरी ते शिकून बाहेर पडले ना ते त्यांचं कल्याण करतात. पण मग तिथे राहून त्यांचं कल्याण होय माझी अपेक्षा आहे की त्यांचं स्वतःचं घर तिथे निर्माण करून दिलं एक चांगलं तिथे रस्ते घरं त्यांचे तर म्हणजे त्यांचा एक कॉलनी सारखा जर एरिया डेव्हलप करून दिला एक आपण स्मार्ट विलेज नाही म्हणत का आपल्याकडे शहरात नगर राहतात आपण त्यांना एक स्मार्ट नगर म्हणू की तेवढे वस्तीला एक स्मार्ट बनवून दिलं ना तर त्यांची जे हे जीवनशैली ती सुधारेल त्या लोकांची. म्हणजे तरुण सक्षम आहेत फक्त त्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो तुम्हाला डेव्हलप करायची इच्छा आहे. पण प्रगती ह्या तर झाल्या प्रगतीच्या गोष्टी प्रगती सोबतच आपण सौंदर्य दृष्टी जर जोडली तर ते अजून सुंदर होतं. सौंदर्य दृष्टी म्हणजे आपला जळगावात एकच ठिकाण आहे मेरून तलाव जे आज लवर्स पॉइंट म्हणून हे असू शकतं. त्याच्यात एवढा म्हणजे ऍक्च्युली एवढा कचरा आहे आजूबाजूला आपण जेव्हा पाहतो. यंग पोरांचं एक अट्रॅक्टिव्ह प्लेस आहे ते यंग पोरांसाठी. म्हणजे 10 वर्ष जर आपण म्हणजे कंटिन्यूस असं बघत राहिलो 10 वर्षाने कोणी जाणार नाही तिकडे नाही जाणार. त्यात जी ते बायोडायव्हर्सिटी वेगवेगळे पक्षी येतात पाणी पिण्यासाठी ते सगळं म्हणजे माझी संकल्पनाच आहे ऍक्च्युली. मी म्हणजे ह्या निवडून उभा आहे ते माहिती नाही मला की म्हणजे निवडून येणार नाही ते परमेश्वराची कृपा मला त्याबद्दल काही एवढं हे नाही की म्हणजे तर मी काम करायचं जो तू आता मुद्दा सांगितला ना मेरून तलावचा तो माझ्या डोक्यात आधीपासून आहे. म्हणजे इव्हन आता म्हणजे काही मित्र होते त्यांनी मला एक कन्सेप्ट सांगितला होता की दादा तुमचा बर्थडे असतो म्हणे 26 ऍक्च्युली माझा बर्थडे अशा दिवशी असतो ना की रिपब्लिक डेच्या दिवशी 26 जानेवारी तर त्या दिवशी एक कार्यक्रम आपण राबवूया म्हणे मेरून तलावाचं आपण सुशोभीकरणाचं वगैरे जो मुद्दा आहे किंवा त्याने तो कन्सेप्ट दिला आहे त्या कन्सेप्टवर काम चालू केलं आहे आम्ही. तर निवडूनही नाही आलो तरी ते कडे लक्ष नाही पर्यटन स्थळ आणि पर्यटन स्थळ निर्माण झालं ना तर फक्त तिथे सौंदर्याने वाढणार जळगावचं सौंदर्य वाढेलच. ते मेरून तलाव आपण व्यवस्थित बनवलं किंवा तिथली हे केली ना पर्यटन स्थळ वाढल्याबरोबर तिथे रोजगार सुद्धा निर्माण होतील गोरगरीब जनतेसाठी. म्हणजे माझं म्हणणं असं आहे रोजगार वाढला आताही तिथे आपण जातो ट्रॅकवर तर आपल्याला भेळ मिळतेच ती भेळ खातोच आपण एक रोजगार उपलब्ध तिथे आहे तिथे अजून रोजगार मिळून तुला आता लास्ट काही महिन्यात ना एक वॉटर फेस्टो जारी केला होता इथल्या गव्हर्नमेंटने काहीतरी केला होता की तिथला स्पोर्ट वगैरे ते 3 दिवसाचं त्यांनी काहीतरी हे केलं होतं की ते वॉटर स्पोर्ट वगैरे ते कायमचं हवं जसं अहमदाबाद वगैरे सिटी तिथले तलाव किंवा इतर ठिकाणी
तर तलावाला जर एक चांगलं हे दिलं ना आपण तर एक रोजगार निर्मिती होईल, सौंदर्य तर वाढेलच. जळगावचं सौंदर्यच आहे तिथे. जे तू म्हणतोस ना की झाडे लावा झाडे जगवा, झाडे फक्त लावतातच लोक, जगवता नाही. झाडे जगवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने माझा विचार चालू आहे की झाडांना कसं जगवतो, म्हणजे जगवायच लागतं. आज जळगाव जसं तू प्रत्येक वेळी कॉमेडीमध्ये म्हणतो, तो व्हिडिओ पाहत असतो की काळा झालो, हे झालो, ते झालो. ऊन किती रे आपल्या जळगावात, काय झाडांनाच त्यामुळे ऊन, टेम्परेचर सगळ्यात जास्त मला असं वाटतं आपल्याकडे येते. आणि त्यामुळे आपल्याकडचे लोक जास्त गरम पण होतात. गरम होता, गरम डोक्याचे गरम डोक्याचे तर खूप जे आपण गर्वाने म्हणतो ट्रॅकला चालला, ट्रॅकच नाही उरलं नाही उरलं तर मग पुढे जायचं. जळगावकरांचा पॉईंट पण आहे, भांडण्याचा पॉईंट पण आहे. रे तुला ट्रॅकवर दाखवली देशो काय करणार ते नाही, ते करावं लागेल. ट्रॅकच जर नाही उरलं तर पुढे जायचं, कुठे जाणार ते आहे पोरांचं. तर ललित दादा, मला एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे. तर तुम्ही कुठल्या तत्वानुसार चालतात? मी छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या भूमीजवळ सगळे महामानव यांच्या तत्वावर चालून क्रांती घडवणाऱ्या तत्वांवर मी चालत असतो. तर दादा, आपला जो जळगाव जिल्हा आहे, जळगाव शहर आहे, ते खानदेशात येतं, जे जग प्रसिद्ध आहे. आपले गाणे एवढे व्हायरल होतात. तर या खानदेश रिजनला बहिणाबाई चौधरी यांचा वारसा लाभलाय. त्यांच्या काही ओवी पण आहे फेमस, जसे अरे संसार संसार, जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके बघ मिळते भाकर. एवढंच नाही तर आपण संत मुक्ताई आणि राष्ट्रीय कवयित्री बहिणाबाई यांच्या तत्वावर सुद्धा मी चालतोय आणि त्याच तत्वावर चालून मी माझं काम पुढे चालू ठेवणार आहे. जळगाव जिल्ह्याला तुमच्यासारखे शिक्षित उमेदवार जर मिळाले तर आमचंच भलं आहे. आम्ही पूर्ण तुमच्या सपोर्टमध्ये नाही असायला हवं आणि तुमचा सपोर्ट हवाच रे. आणि माझं फक्त म्हणजे जनतेशी मला कलाकार सुद्धा खूप आवडतात. आजपर्यंत मला नाही वाटत की कोणत्या नेत्याने किंवा कलाकारांचा विचार केलेला आहे. तर माझ्या मनात तो कन्सेप्ट आहे कलाकारांबद्दल. आणि तुम्ही जे करताय ना आजच्या कंडिशनला, जे हसवताय, म्हणजे तुमचे जे व्हिडिओ वगैरे पाहिले ना, एक रडता माणूस सुद्धा हसतो रे. आणि आपल्या जळगावची शान आहेत तुम्ही दोघं. धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं खरंच खूप छान वाटलं. शुभेच्छा तुम्हाला. तर आतापर्यंत आम्ही हा शुद्ध मराठीमध्ये वार्तालाप करत होते, पण आता मी आपल्या भाषेत बोलतो. ज्यांचे वोटिंग कार्ड असतील त्यांना विस्तार केले, वोटिंग करा. आणि नाही करलं म्हणजे आपण ढिला पडावं. चला तर मित्रांनो, दादांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना भरभरून मत द्या आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत. धन्यवाद. तर आजचा पॉडकास्ट इथेच आपण संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.